योजना बंद होतील पण माहिती नाही. नमस्कार, मी संभाजी गावकर. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. मित्रांनो, आपल्या शेतकऱ्यांच्या मागे फक्त नैसर्गिक संकटेच नसतात, तर मानवनिर्मित संकटे देखील उभी असतात. यातीलच एक मोठं संकट आणि त्रासदायक संकट म्हणजेच अफवा. याच अफवांचा फायदा घेऊन खतांचे भाव वाढवले जातात आणि याचबरोबर शेतमालाचे भाव देखील हे पाडले जातात. सध्या अशीच एक मोठी अफवा बाजारात पसरवली जात आहे, ती म्हणजेच खतांच्या भाववाढीची. आता अफवा काय आहे आणि ती काय पसरवली जात आहे त्याकडे थोडे लक्ष देऊया. ही अफवा पसरवण्याचं एक कारणही तसंच आहे. रब्बी हंगामात 2025-26 करिता केंद्र शासनाच्या माध्यमातून दिली जाणारी खतांची सबसिडी म्हणजेच काय असतं ते अनुदान या कालावधीत 31 मार्च 2026 रोजी ही संपली आहे. त्यामुळे आता 1 एप्रिल 2026 पासून खतांचे नवे दर आणि वाढीव दर हे लागू होणार आहे, अशी अफवा जाणीवपूर्वक पसरवली देखील जात आहे. यामागील खरी परिस्थिती आणि वास्तुस्थिती काय आहे तर त्याकडे थोडं लक्ष देऊयात. मित्रांनो, 2010 पासून NBS म्हणजेच न्यूट्रिशन बेस्ड सबसिडी अंतर्गत केंद्र शासनाकडून खतांच्या कंपन्या सबसिडी देखील दिल्या जात आहेत. ही सबसिडीची रक्कम वजा करून जी मूळ किंमत उरते ती शेतकऱ्यांना खताच्या किमतीपोटी द्यावी लागत असते. ही योजना दर 6 महिन्यांना म्हणजेच खरीप आणि रब्बी हंगामासाठी राबवली जात आहे. रब्बी हंगामासाठी 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मार्च 2026 या खतांच्या दर निश्चित करण्यात आले होते. आता 31 मार्च 2026 या रोजी कालावधी रब्बी हंगामाची मुदत ही संपली आहे. त्यामुळे साहजिकच 1 एप्रिल 2030 ते सप्टेंबर 2026 पर्यंतच्या खरीप हंगामासाठी खतांचे नवे सबसिडी दर निश्चित केले जातील. आता यात शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाहीये. काही जण असा गैरसमज पसरवत आहेत की शासनाच्या सबसिडी या बंद झाली आहे आणि आता पूर्ण रकमेत खत ही घ्यावी लागतील. असं कधीही होत नाही. खतांची मूळ किंमत खूप जास्त असते. सबसिडीमुळे ती आपल्याला जवळजवळ निम्म्या किमतीतच मिळत असतात. जर विना सबसिडीचे खत घ्यायचे म्हटले तर शेतकऱ्यांना दुप्पट रक्कम मोजावी लागत असते. येणाऱ्या खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची खते बियाणे खरेदीची लगबग ही सुरू होत असते. नेमक्या याच वेळी बाजारात अशा अफवा पसरवल्या गेल्या की शेतकरी भीतीने घाई आणि चढ्या दराने हे खत खरेदी करत असतात आणि नंतर तेव्हा समजते की खतांचे भाव वाढलेले नव्हते, तेव्हा फसवणूक झाल्याची हा नक्कीच पश्चाताप होतो. आता तुम्हाला कळकळीची विनंती आहे की जागतिक पातळीवर ताणतणावाच्या पार्श्वभूमीवर खतांचा दर भाव वाढ होईल अशी भीती होती. अगदी पॅकेजिंग मटेरियलची कमतरता भासत होती. तरीही अद्याप शासनाकडून कोणती भाववाढीची अधिकृत सूचना आणि किंवा निर्देश हे आलेले नाहीयेत. त्यामुळे खरीप हंगामाच्या 2026-27 साठी लवकरच NBS योजनेची अधिसूचना येईल आणि नक्कीच त्याचे अपडेट आपण आपल्या व्हिडिओमध्ये किंवा चॅनलच्या माध्यमातून पोहोचू. तत्पूर्वी कोणत्याही अफवेला बळी पडू नका. घाई गडबडीत खते खरेदी करू नका. योग्य शहानिशा करा आणि मगच खते ही खरेदी करा. तोपर्यंत धन्यवाद.